स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करा लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। या तिन्ही योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता येणार आहेत। तिन्ही योजनेचे कोणकोणत्या योजना असणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तीन योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट म्हणजे डीबीटी मार्फत थेट आधार संलग्न म्हणजे आधारला जी बँक लिंक असेल त्या बँकेमध्ये येणार आहेत। या संदर्भात संपूर्ण माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर तीन योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहेत, कारण की अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट आहे। मित्रांनो, आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कारण की एकंदरीत आपण पाहिले तर तीन योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती येऊ शकतात। कारण की आपण जर पाहिलं तर यामध्ये आपण मुख्यतः तीन कोणत्या योजना आहेत या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊ। तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, या यूट्यूब चॅनलला आणि या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे आणि यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं तर हे तिन्ही योजनेचे पैसे आधार लिंक असलेल्या बँकेमध्येच येणार आहेत। मुख्यतः पहिली जी योजना आहे ती योजना आहे रब्बीचं अनुदान जे आहे, जे रब्बी पीक जे आहेत पेरणीसाठी रब्बी अनुदान हे जे पैसे आहेत ते आता पडण्यास सुरुवात झालेली आहे। रब्बी अनुदान अखेर हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे 10,000 रुपये आहेत ते आता जमा झालेले आहे। अनेक शेतकरी बांधवांना या योजनेचे पैसे आलेले आहेत। दुसरी योजना महत्त्वाची आहे ती म्हणजे आता येऊ शकतो पीक विमा, कारण की पीक विमा आता जे लाभधारी आहेत पीक विम्याचे त्यांना हेक्टरी 17,000 रुपयाचं सरकार जे पीक विमा आहे ते टाकण्याच्या तयारीत असं म्हणण्यात येत आहे। कारण की आपण जर पाहिलं तर 31,000 कोटी रुपयाचं पॅकेजमध्ये हे स्पष्ट उल्लेख आहे। दुसरं म्हणजे राहिला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पण हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येऊ शकतो। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पण हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येऊ शकतो। अत्यंत महत्त्वाचं असं अपडेट होतं। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ह्या तीन योजना अत्यंत महत्त्वाच्या होत्या। धन्यवाद।